सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत महापालिकेला 9 ई-रिक्षा घंटागाड्या प्राप्त झाल्या असून आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली या 9 रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत। महाराष्ट्रात फक्त 5 महानगरपालिकांना केंद्राच्या योजनेतून या ई-रिक्षा घंटागाड्या देण्यात आल्या असून यात सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचाही समावेश आहे। या ई-रिक्षा घंटागाडीची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील आणि सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालक यांनी केली। तसेच सर्व महिला चालकांना या ई-रिक्षा घंटागाडीची माहितीही देण्यात आली। उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत आजपासून या महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले। या राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सरोदे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, शहरस्तरीय संघाचे अध्यक्षा पुष्पा सोनवळे, कुपवाडच्या अध्यक्षा कविता पवार, नितीन डोंबाळे उपस्थित होते। या 9 रिक्षा घंटागाड्यांवर सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील बचत गटातील 9 महिला आणि 9 सहाय्यक कार्यरत राहणार आहेत। या महिला चालक आणि सहाय्यक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात येणार आहे। 1 जूनपासून या महिला बचत गटातील प्रशिक्षित महिला चालक ई-रिक्षा घंटागाड्या घेऊन प्रत्यक्ष कचरा संकलन करण्याचे काम करणार आहेत। या 9 रिक्षा घंटागाड्या संध्याकाळी कार्यरत राहणार असून तिन्ही शहरातील खाऊगल्ल्या काही व्यावसायिक ठिकाणी जाऊन कचरा संकलन करणार आहेत। महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आता बचत गटातील महिला रिक्षा घंटागाड्या चालवणार आहेत। दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व्हावं आणि ते स्वच्छतेच्या कामातील मदत व्हावी या दृष्टिकोनातून पायलट प्रोजेक्टसाठी 6 महानगरपालिकांना सिलेक्ट केलं होतं। त्यापैकी सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आणि या माध्यमातूनच आपल्याला 9 घंटागाड्या आपल्याला देण्यात आल्या। याच्यापासून कन्सेप्ट अशी आहे की इथील महिला बचत गटाच्या महिलांनी कचरा वेचक असतील, यांनी ड्रायव्हिंग करायचं आहे, हेल्पर पण त्यांचेच असतील, जेणेकरून कचरा उठाव करण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि महिलांनाही रोजगार मिळेल। आणि महिलांचा भाव असतो की स्वच्छतेचा, त्याचं काम त्या माध्यमातून चांगली आणि व्यवस्थितरित्या स्वच्छता शहराची राखलीच आहे। तर या 9 रिक्षा घंटागाडी आणि SHGच्या माध्यमातून या 9 महिलांनी आता स्वतः शिकलेल्या आहेत, त्यांचं लायसन्स आलेलं आहे आणि ट्रेनिंग पण घेतलेलं आहे। तर 9 रिक्षा चालक आणि 9 हेल्पर्स त्यांना। तर आमचा महानगरपालिकेचा पॅटर्न आता आम्ही असा केला आहे की कमर्शियल एरियामध्ये ज्या खाऊगल्ल्या असतात, दुकानदारे असते की संध्याकाळी कचरा टाकून जातात आणि सकाळी खूप कचरा होतो, तसं न होता संध्याकाळीच तो कचरा त्या ठिकाणी उचलण्यासाठीचं प्रयोजन आमचे स्वच्छता अधिकारी असतील किंवा डॉक्टर ताटे यांची टीम सर्व SI यांच्या माध्यमातून करून आणि हे सगळे 9 स्पॉट सांगली, मिरज आणि कुपवाड तिन्ही शहरातले सिलेक्ट केलेले आहेत आणि तिथं संध्याकाळच्या वेळेस या गाड्या फिरवणार आहेत आणि संध्याकाळी खास करून कमर्शियल एरिया आणि खाऊगल्लीतला कचरा या महिला उचल आणि हे सगळं माननीय आमचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं कामकाज सुरू आहे। आणि 1 तारखेपासून आम्ही या दरम्यानच्या 1 तारखेपर्यंतच्या कालावधीत आम्ही एक ट्रेनी म्हणून यांना हे काम देत आहोत। काम चालूच होणार आहे उद्या किंवा परवापासून।